नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, मार्गशीर्ष महिना संपत आला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होते. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून व्रत करण्याची पद्धत आहे. तर 2025मध्ये अमावस्या ही 19 डिसेंबर शुक्रवारी संपत आहे आणि 21 तारखेपासून पौष महिन्याला सुरुवात होत आहे. आणि 2025मध्ये पहिला पौष रविवार हा 21 डिसेंबरला असणार आहे. या दिवशी महिला मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी, संतान प्राप्तीसाठी सूर्यनारायणाची पूजा करत असतात. या दिवशी पूजा कशी करायची, पूजा कोणत्या वेळेत करायची, पूजा करताना कोणते नियम पाळायचे, उपवासात काय खायचं किंवा उपवास कसा सोडायचा, उपवास कधी सोडायचा, त्याचप्रमाणे पूजेचे नियम काय आहेत, या संपूर्ण विषयीची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यनारायणाय नमः किंवा ओम सूर्यदेवताय नमः नक्की लिहा. तुमच्या पाठीशी सूर्यदेवांचे अखंड आशीर्वाद राहतील. तुमच्यावर देखील सूर्यदेव अखंड कृपा करतील. बघा, पौष महिना हा संपूर्ण महिना सूर्यदेवाला समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात आपण सूर्यदेवाची उपासना, सूर्यदेवाचे व्रत, सूर्यदेवाच्या विशिष्ट नामाचा, मंत्राचा, स्तोत्राचा आपण पाठ करत असतो. या महिन्यात जास्तीत जास्त सूर्यदेवाची पूजा करायची आहे. जर का तुमच्या पत्रिकेत सूर्यदेवाचं स्थान हे खालच्या पातळीचं असेल तर त्याला उच्च स्तराचं करण्यासाठी या महिन्यात आवर्जून सूर्यदेवाची उपासना करावी. जरी तुम्ही पौष महिन्यातील रविवारचे व्रत करत नसाल तरी देखील आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे. सूर्यदेवांना आपल्याला दररोज किंवा कमीत कमी रविवारी तरी अर्घ्य द्यायचा आहे. तसं पाहिलं तर हा संपूर्ण महिना सूर्यदेवाला समर्पित असल्यामुळे आपण या संपूर्ण महिन्यात सूर्यभगवानांना सकाळी उठल्यावर अर्घ्य द्यायचा आहे. आता पूजा कुठे करायची? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पूजा अंगणात केली जाते. तुम्हाला जर का अंगण असेल तर तुम्ही अंगण स्वच्छ करून अंगणात पूजा करायची आहे. जिथे तुळस ठेवलेली असेल, तुळशी पुढे किंवा तुळशीच्या बाजूला तुम्ही ही पूजा करू शकतात. अंगणात ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पडतात त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करायची आहे. आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही फ्लॅटमध्ये तुमच्या बाल्कनीत ही पूजा करू शकतात. बाल्कनीत जिथे सूर्यकिरणं येतात त्या ठिकाणी ही पूजा करा. काही ठिकाणी अक्षरशः टेरेसवर, गच्चीवर देखील ही पूजा केली जाते. काही ठिकाणी कुठेच जागा नसेल तर तुम्ही अक्षरशः तुमच्या देवघराच्या बाजूला देखील घरामध्ये ही पूजा करू शकतात. आता पूजा कशी करायची, कधी करायची? सर्वात प्रथम म्हणजे ही पूजा सकाळी करायची असते. रविवारी सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला उठायचं आहे. सूर्य उगवण्याच्या अगोदर अंघोळ करायची आहे आणि जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्या ठिकाणी आपल्याला रांगोळीने एक स्वस्तिक काढून पाट ठेवायचा आहे आणि पाटावर ही पूजा मांडायची आहे. आता ही पूजेची मांडणी तुम्ही सूर्योदयाच्या अगोदर करून ठेवू शकतात आणि सूर्योदय झाल्यावर म्हणजेच ज्यावेळेस सूर्याची किरणं पडतात त्यावेळेस तुम्हाला ह्या पूजा मांडणी करून ठेवलेल्या पूजेची पूजाही करायची आहे. पूजा मांडणी तुम्ही सूर्योदयाच्या अगोदर करून ठेवू शकतात. सूर्यकिरणं पडले, सूर्योदय झाला की तुम्ही पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, प्रत्येक रविवारी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र, गंगाजल आवर्जून न विसरता टाकायचं आहे. दुसरं म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर महिलांनी केस विंचरायचे नाही. हा एक महत्त्वाचा नियम आहे. तुम्ही सूर्योदयाच्या पूर्वी केस विंचरून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सूर्योदयानंतर अंघोळ करायची नाही आहे. आता ज्या ठिकाणी पूजा करायची ती जागा स्वच्छ करून घ्या. त्यावर एक पाट ठेवा. पाटाखाली स्वस्तिक चिन्ह काढून त्यावर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून त्यावर हळदी कुंकू टाका. सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्या. दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून दीपदेवतेची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर पाटावर तुम्हाला सूर्यदेवाची प्रतिमा काढायची आहे. आता ही प्रतिमा तुम्ही रांगोळीने काढू शकतात. ज्यांच्याकडे रांगोळी नाही त्यांनी रेडीमेड तयार सूर्याची प्रतिमा मिळते ती प्रतिमा ठेवली तरी चालेल.
त्याचप्रमाणे काही ठिकाणी पाटावर एक लाल कलरचा कपडा अंथरला जातो, त्यानंतर त्यावर पूजा मांडली जाते. तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करायची आहे. आता पौष रविवारी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि सूर्योदय झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो. हा उपवास करताना शक्यतो या दिवशी मिठाच्या पदार्थांचं सेवन केलं जात नाही. म्हणजेच काय, मिठाचं सेवन केलं जात नाही. आता रविवारी सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या तांब्यात पाणी भरून घ्या. त्यात थोडंसं हळदी, कुंकू, अक्षता टाका, एक गुळाचा खडा टाका, एक लाल जास्वंदाचं फूल घ्या आणि आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकतात किंवा ओम सूर्यदेवाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम दीनचर्याय नमः असं सूर्यदेवाची नावं घेऊन तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताला आपल्याला आदित्य राणूबाईची चित्र काढायची आहे आणि आपल्या डाव्या हाताला गोपद्म आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा तुम्हाला मांडायची आहे. तुमच्याकडे तांब्याचा सूर्य असेल तर तुम्ही तांब्याचा सूर्य ठेवून देखील ही पूजा करू शकतात. त्यानंतर पहा, या दिवशी मिठाच्या पदार्थांचा उपवासात सेवन केलं जात नाही. या दिवशी जास्तीत जास्त फळे खाऊन हा उपवास केला जातो. त्याचप्रमाणे तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकतात. आता यानंतर आपल्याला जोड विड्याचं पान घ्यायचं आहे. यावर गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून यावर ठेवायचे आहे. यांना हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. बघा, रविवारी, पौष रविवारी आपल्याला सूर्योदय झाल्यानंतर केस विंचरायचे नाही. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केल्यावर आपण जी सूर्याची प्रतिमा काढली आहे या प्रतिमेला देखील आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. पांढरे अखंड अक्षता वापरायच्या आहेत आणि पांढरे तीळ आपल्याला या प्रतिमेवर टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जी फुले असेल ती फुलं तुम्ही अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि दिव्याने आपण जी पूजा केलेली आहे या पूजेला ओवाळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जी फळे असतील ती फळे तुम्ही इथे ठेवू शकतात. तुम्ही या ठिकाणी केळ, सफरचंद, जी काही फळे असतील ती फळे ठेवू शकतात. आता या दिवशी ह्या पूजेला बघा, खिचडीचा नैवेद्य दाखवायला अतिशय महत्त्व असतो. त्यामुळे तुम्ही एका वाटीत तांदूळ आणि डाळ तुम्हाला घ्यायची आहे. तांदूळ आणि मुगाची डाळ तुम्ही एका वाटीत घेऊन याचा नैवेद्य तुम्ही या पूजेला दाखवायचा आहे. त्यानंतर धूप दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. संपूर्ण पूजेला तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करताना तुम्ही गणपती बाप्पांचे छोटे छोटे मंत्र म्हणू शकतात. सूर्यदेवाची पूजा करताना हे सूर्यदेवता मी तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करत आहे. हे सूर्यदेवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे सूर्यदेवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. असे मराठीतनं छोटे छोटे मंत्र म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे. आता ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे तांदूळ आणि ही डाळ याची खिचडी म्हणून घरात प्रसाद करून खाऊ शकतात. आता पूजा झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आदित्य राणूबाईची कथा देखील वाचायची आहे, कहाणी वाचायची आहे. त्यानंतर सूर्यदेवाची आरती करायची आहे. तुम्ही सूर्यदेवाच्या 12 नावांचं पठण करू शकतात. सूर्यदेवाच्या स्तोत्राचं पठण करू शकतात. गायत्री मंत्राचं पठण करू शकतात. म्हणजेच काय, आपल्याला सूर्यदेवाच्या संबंधित ज्या काही सेवा असतील, स्तोत्र मंत्र असतील त्याचं पठण आपल्याला करायचं आहे. दिवसभर तुम्ही जास्तीत जास्त सूर्यदेवाच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी या पूजेमध्ये एका वाटीत किंवा पाटावर एका बाजूला गाजर, वटाणा, शेंगा, बोरं अशा वाल या पद्धतीच्या वस्तू देखील पूजेमध्ये ठेवल्या जातात. तर या पद्धतीने उपवास करायचा आहे. संपूर्ण दिवसभर हा उपवास करायचा आहे. सूर्यास्त झाल्यावर उपवास सोडायचा असतो. एकदा उपवास सोडल्यानंतर खाल्ल्यानंतर पुन्हा आपल्याला जेवण करता येत नाही. हे व्रत मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी, संतान प्राप्तीसाठी देखील केले जाते. घरातील वातावरण उत्तम राहण्यासाठी देखील हे व्रत केलं जातं. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.